हॅलो, गुड मॉर्निंग. मी शिवानी. आज सकाळी लवकर उठून आवरायला घेतलं होतं मी, कारण की आज यांच्या काकांची नवीन घराची वास्तुशांतीची पूजा होती. त्यासाठी आम्हाला गावाकडं जायचं होतं आणि आमचं गाव इथून जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे एवढं काही नाही, पण आम्हाला थोडं लवकर जायचं होतं घरातला कार्यक्रम असल्यामुळं. त्यामुळं घरातलं सुद्धा पटकन सगळं आवरून घ्यायचं होतं. बेसिक स्किन केअर करून घेतलं मी. त्यानंतर घरातलं आवरायला घेतलं. ब्लँकेटचे वगैरे घडी वगैरे घालून घेतली, कारण की हॉलमध्ये स्वच्छता असली ना मग थोडं मूड फ्रेश होतो. आणि किट्टू पण खेळत असते, तिला मोकळी जागा लागते तिथं खेळायला. ती अशी काहीतरी हेल्प करीत असते मला, छोट्या उशा वगैरे घेऊन जाते. त्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं आणि चहा ठेवला एका साईडला, कारण की मला चहाचं खूप हे झालं होतं, घेऊशी वाटला होता. आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली मी पहिले आणि त्यानंतर चहा घेऊन टाकला. आणि मम्मी चपात्याला लागल्या होत्या, मग त्यांच्या चपात्या होईपर्यंत म्हटलं कपडे धुवून घ्यावा, कारण की ऊन रोजच्या सारखं आलंच होतं. जास्तच ऊन पडायला लागले आता, तर मला तिथं बसूशी नव्हती वाटत. तरी पण मी आता जायचं आहे कुठं बाहेर, तर म्हणून पटकन आवरून घेत होते. त्यानंतर इतकी कामं पडली होती, गावातसुद्धा जाऊन थोडं सामान घेऊन यायचं होतं. तर असं झालं, हे आधी काम करू का ते आधी काम करू, काही सुचत नव्हतं. पण चालू म्हणून चालू होतं सगळं काम. त्यानंतर चहा वगैरे ठेवला होता मम्मींनी, तर मग चहा खारीचा नाश्ता करून घेतला पहिले. आणि अर्धे कपडे तसेच ठेवून गेले होते, तर अर्धे कपडे परत आल्यावर धुवून टाकले. त्यानंतर मला भाजी पण बनवायची होती, वांग्याचं भरीत आणि कोबीची भाजी बनवायची होती. कोबीची भाजी मी डाळ टाकून बनवणार होते, म्हणून डाळ आधीच भिजायला टाकून दिली होती. कोबी वगैरे छान स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर कोबीची भाजी वगैरे टाकून घेतली एका साईडला, आणि एका साईडला लगेच वांग्याचं भरीत करायला घेतलं. त्यानंतर दीदींनी किट्टूसाठी आईस्क्रीम आणली होती, ती बाकी ती हॅप्पी झाली होती. कालच खाल्ली, नाही तर आज परत आईस्क्रीम आणली होती आत्तूनी तिच्यासाठी. आणि माझं भाजी वगैरे सगळं झालं होतं, पण किचन पूर्ण भांड्यांनी भरलेलं होतं. तेवढ्यात पाहुणे पण आले होते, पण मग मी भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि लगेच गावामध्ये आले, कारण की मला थोडं सामान घ्यायचं होतं, क्लचर वगैरे घ्यायचं होतं मला. आणि हे ट्रेंडिंगचे क्लचर घ्यायचं होतं मला, त्यामुळे मी घेतला तो. आणि त्यानंतर यांना सेंट वगैरे घ्यायचा होता, तर ते पण घेतलं. आणि त्यानंतर त्यांना चप्पल घ्यायची होती, कोल्हापुरी घ्यायची होती त्यांना खरं तर, मग ती घ्यायला आलो आम्ही. आणि यांना मला वडापाव खाऊशी वाटला, तर मग आम्ही ते खाल्लं आणि घरी पण पार्सल घेऊन आलो होतो. आणि येता येता इथं छान पाळणे दिसले. किट्टूला खूप असं मला छोटा झोका घ्यायचा आहे, तर याची प्राईस विचारावं म्हटलं किती, पण ती अजिबात कमी करायला तयार नव्हते. त्यानंतर माझी दाताची रूट कॅनलची ट्रीटमेंट चालू आहे, तर इथं आलो आम्ही डॉक्टरकडं. पण ते बोलले अर्धा पाऊण तास लागन, पण इतक्या वेळ थांबण्यासाठी खरंच वेळ नव्हता आमच्याकडं. आईस्क्रीम वगैरे घेतली, घरी आले. त्यानंतर मला ब्लाऊज